एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। पारनेर शहरातील सिद्धेश्वर मंदिर रस्त्यावर घडलेल्या खळबळजनक घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय अमन पन्नालाल खुंटे या निरागस बालकाचा मृत्यू झालाय। आईसमोरूनच बिबट्याने त्याला झडप घालून जबड्यात पकडत जंगलाच्या दिशेने ओढून नेले होते। या घटनेमुळे पारनेर शहरासह परिसरात मोठी घबराट पसरली आहे। अमनचे आई वडील हे मूळचे मध्य प्रदेशातील मजूर कुटुंब असून ठेकेदार उत्तम रेपाळे यांच्या कामासाठी पारनेर येथे वास्तव्यास होते। घटनेच्या रात्री जेवणानंतर आई अमनला बाहेर घेऊन आली असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला। आईच्या आरडाओरडानंतर वडील व इतर मजूर मदतीस धावले, मात्र बिबट्याने बालकाला जंगलात ओढून नेले। वन विभागाच्या शोध मोहिमेत अमनचे केवळ शीर सापडले। या दुर्दैवी घटनेत पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी आमदार काशीनाथ दातेसर यांच्या प्रयत्नातून व वन विभागाच्या माध्यमातून 25 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। त्यापैकी 10 लाख रुपयांचा धनादेश आज परिवाराला आमदार काशीनाथ दाते व वन अधिकारी धाटे साहेब यांच्या हस्ते देण्यात आला, तर उर्वरित 15 लाख रुपये एफडी स्वरूपात ठेवण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। यावेळी आमदार काशीनाथ दाते, वन अधिकारी धाटे साहेब, बाहलेकर साहेब, वसंतराव चेडे, नगरसेवक अशोकराव चेडे, नगरसेविका नीता ठोबे, ॲडव्होकेट तुषार औटी, कल्याण थोरात, पैलवान संदीप कावरे, बाळासाहेब रेपाळे आदी मान्यवर उपस्थित होते। आज या ठिकाणी आपल्या वन विभागाचे पारनेर रेंजचे अधिकारी धांडे साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित, पुणेवाडीचे सरपंच बाळासाहेब रेपाळे आणि उपस्थित सर्वच या ठिकाणी असले आपले चेडेदादा वगैरे बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी हे जे कुटुंब आहे, या कुटुंबातलं लहान मूल बिबट्याने त्या दिवशी त्याचा बळी घेतला। महाराष्ट्र सरकारनं हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जर एखादी व्यक्ती गेली तर त्या कुटुंबाला 25 लाख रुपयाची मदत देण्याचा निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयानुरूप आम्ही आत्ताच एक तासापूर्वी कळसला जी दुर्घटना घडली, कळसमध्ये सुद्धा एका व्यक्तीला त्या ठिकाणी बिबट्यानं त्याचा बळी घेतला होता। त्यांच्या परिवाराला, कुटुंबियांना फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांना देखील तो मदतीचा चेक त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि आज या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर रेपाळे यांच्याकडं काम करणारे हे झारखंडमधलं हे कुटुंब आहे, छत्तीसगडमधलं हे कुटुंब आहे आणि छत्तीसगडमधले असतानाही, महाराष्ट्राच्या बाहेरचे असतानाही महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या कुटुंबामध्ये घडलेली जी दुर्घटना आहे, त्यांचा छोटा बच्चा या बिबट्याने त्या ठिकाणी त्याला ठार केलं आणि म्हणून सरकारच्या वतीनं त्यांना आता पहिला 10 लाख रुपयाचा चेक या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दिलेला आहे। उर्वरित 15 लाख रुपये जे आहेत त्याच्यातले 10 लाख रुपये त्यांच्या खात्यावर त्याची एफडी करून 5 वर्षाच्या मुदतीसाठी ते ठेवले जाणार आहे आणि पुन्हा उरलेले 5 लाख रुपये 10 वर्षासाठी ते त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये त्या ठिकाणी राहणार आहे। अशा प्रकारची सरकारच्या धोरणानुसार 25 लाख रुपयाची मदत या परिवाराला शासनाच्या माध्यमातून झालेली आहे। हे शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विशेषतः वन खात्याचे मंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।